नमस्कार, जय शिवराय. मी तुमचा भाऊ तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आजची काय डिझाईन असेल थंबनेलवरून तुम्हाला कळायलाच असेल. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भावांनो, या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल, जी काही PHD फाईल, दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता. परंतु जी काही झिप फाईलला पासवर्ड आपण या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजची डिझाईन कशा पद्धतीने झाली. चला, सर्वप्रथम आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन सर्वप्रथम ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भावना अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल फोटोशॉप ॲप्लिकेशनचा. सर्वप्रथम तुम्हाला फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर न्यू म्हणायचं आहे. न्यू म्हणल्यानंतर भावनं साईज टाकायची आहे. तुम्हाला साईज टाकल्यानंतर क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट म्हणल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल एक्सट्रॅक्ट केलेलं आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही मटेरियल किंवा PHD फाईल डाउनलोड करू शकता आणि एक्सट्रॅक्ट करू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे, तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता. चला भाऊन, तुम्हाला आजचं जे काही मटेरियल आहे ते सर्वप्रथम दाखवतो. त्यानंतर आपण PHD फाईल कशी क्रिएट करायची ते बघू. सर्वप्रथम भावानं तुम्हाला मटेरियलमध्ये आपण 16 PNG दिलेले आहे. तुम्हाला मटेरियल जे तुम्हाला PNG दिलेले आहे, फक्त कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते तुम्हाला सांगितलं आहे. सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे. बॅकग्राऊंडनंतर तुम्हाला गणेशाय नमः श्री अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट अप्लाय केलेलं आहे. टेक्स्ट नंतर हे आपण लग्नपत्रिकेत टाकतो त्या पद्धतीने तुम्हाला इथं क्रिएट करून घ्यायचं आहे. क्रिएट केल्यानंतर जागरण गोंधळ नाव टाकलेलं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर वार, दिनांक, वेळ आपण अशा पद्धतीने अप्लाय केलेले आहे. अप्लायनंतर अशा पद्धतीने शेप तयार केलेला आहे. तुम्हाला दाखवतो पुढं कशा पद्धतीने तुम्हाला शेप बीप अप्लाय करायचा आहे. स्नेहभोजन अशा पद्धतीने तुम्हाला नाव पट्टीमध्ये टाकून दिलेलं आहे. स्नेहभोजनाची वेळ अशा पद्धतीने. जागरणवाल्याचा अशा टाईपचा तुम्हाला फोटो दिलेला आहे. फोटोनंतर तुम्हाला आपले नंबर अशा पद्धतीने टेक्स्ट दिलेला आहे आणि नाव कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते PHD फाईलमध्ये तुम्हाला सांगतो. त्यानंतर ठिकाण, आपलं जे काही ठिकाण टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अशा दोन पट्ट्या दिलेल्या आहे. त्यानंतर सस्नेह निमंत्रण अशा पद्धतीचे टेक्स्ट दिलेले आहे आणि अशा पद्धतीने फोटो दिलेले आहे, 3 फोटो. सर्वप्रथम भावानं तुम्हाला काय करायचं आहे, PHD फाईल ओपन करण्यासाठी फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हणल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही PHD फाईल एक्सट्रॅक्ट केलेली आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करण्यासाठी फाईलवर क्लिक करायचं आहे. PHD फाईलवर ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हणल्यानंतर PHD फाईल थोडी लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने PHD फाईल दिलेली आहे. आपण PHD फाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम भावनो तुम्हाला टेक्स्टमध्ये डबल क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्ट बदलू शकता. सर्व टेक्स्ट आपण बदलावता येईल अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. अशा पद्धतीने नावसुद्धा चेंज करू शकता. स्नेहभोजनाची तारीख, स्नेहभोजनाची वेळसुद्धा बदलू शकता. ठिकाणसुद्धा बदलू शकता. तुम्ही सगळं PHD फाईलमध्ये बदलू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम भावनो तुम्हाला नोटपॅड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्या PCमध्ये ऑलरेडी नोटपॅड ॲप्लिकेशन असतं, ते सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने टायपिंग करून घ्यायची. वेळ, दिनांक, स्नेहभोजन, आपले नंबर अशा पद्धतीने, ठिकाण अशा पद्धतीने तुम्ही टायपिंग करून घ्या. टायपिंग तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही ते बघून टायपिंग कशा पद्धतीने करतात ते बघू शकता. प्रॉपर आपण तो व्हिडिओ बनवला आहे. जर भावनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
भावांनो, आज या डिझाईनचा पासवर्ड आहे तो तुम्हाला 5656 तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि PSD फाईल ओपन करून घ्यायची. ओपन झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने PSD फाईल बनवता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली अशा पद्धतीने डबल क्लिक करून पेस्ट म्हणायचं आहे. पेस्ट करण्यासाठी Ctrl+V आणि कॉपी करण्यासाठी Ctrl+C अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. नाहीतर माऊसचा राईट क्लिक करून अशा पद्धतीने डबल क्लिक करून राईट क्लिक करून कॉपी कट अशा पद्धतीने ऑप्शन येतात. तुम्ही इथून सुद्धा करू शकता. जर तुम्हाला शॉर्टकट अप्लाय करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा इथून करू शकता. हे झालं PSD फाईल कशी क्रिएट करायची. आता आपण मटेरियल कसं ॲड करायचं ते बघू. भावांनो, सर्वप्रथम तुम्हाला साईज टाकून घ्यायची आहे. साईज टाकल्यानंतर भावांनो क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट म्हणल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे ते सर्वप्रथम तुम्हाला फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, ओपन केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. ओपन विथ अडोबे फोटोशॉप 2020 अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची PNG फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये येऊन जाईल. आल्यानंतर माऊसचं लेफ्ट बटन दाबायचं आहे. लेफ्ट बटन दाबून अशा पद्धतीने तुम्हाला क्लिक करून मध्यभागी आणून सोडायचं आहे. सोडल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर लॉकचं बटन लॉक करायचं आहे. लॉक केल्यानंतर तुम्हाला वन टाईम PNG ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वन टाईम म्हणजे जर एकाच वेळेस तुम्हाला जास्त PNG अप्लाय करायचं असेल तर कशा करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, 2 नंबरच्या PNGवर सिलेक्ट करायचं आहे आणि शेवटच्या PNGवर सिलेक्ट करून शिफ्ट बटन दाबायचं आहे आणि माऊसचं लेफ्ट बटन दाबायचं आहे. अशा पद्धतीने सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, माऊसचं लेफ्ट बटन दाबून अशा पद्धतीने आणायचं आहे आणि आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये आणून सोडायचं आहे. सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं वर तुम्हाला बरोबरचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर फक्त क्लिक करीत जायचं आहे. आपल्याला सर्व PNG आपले ॲड होत जातील. अशा पद्धतीने कमी वेळेत तुम्ही अशा पद्धतीने PNG अप्लाय करू शकता. तुम्हाला अशा पद्धतीने मी नवीनच तुम्हाला माहिती सांगितली. याच्या अगोदर आपण अशी माहिती सांगितली नाही. तुम्हाला 1 क्लिकमध्ये आपण PNG ॲड करू शकतो आणि सर्व PNGला रस्टराईज करून घ्यायचं आहे. मटेरियल करून दिले डिस्क्रिप्शनमध्ये. ज्या मित्रांना PSD फाईल वापरता येत नाही त्यांच्यासाठी आपण मटेरियल देत असतो, जेणेकरून मटेरियलचा वापर आपण बॅनर बनवण्यासाठी वापर करू शकतो. PSD फाईल आपल्या मोबाईलमध्ये ओपन होत नाही, त्याच्यामुळे आपण मटेरियल देत असतो. मटेरियलचा तुम्ही वापर करू शकता. आणि भावांनो, ग्रुप करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप कसा करशाल, पहिल्या PNGवर सिलेक्ट करायचं आहे आणि शेवटच्या PNGवर सिलेक्ट करून शिफ्ट बटन दाबून माऊसचं लेफ्ट बटन दाबायचं आहे आणि अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर Ctrl+G झाल्यानंतर अशा पद्धतीने ग्रुप होईल. ग्रुप झाल्यानंतर अशा पद्धतीने एकाच फोल्डरमध्ये ग्रुप तयार होईल. अशा पद्धतीने झाल्यानंतर आता फाईल कशी सेव्ह करशाल भावांनो, फाईलवर जायचं आहे, एक्सपोर्ट ॲज. तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायचं आहे फॉर्मॅट JPG निवडायचा आहे. ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे ते फोल्डर तुम्ही ओपन करून घ्या अशा पद्धतीने आणि नाव टाकू शकता. काही पण जे नाव टाकायचं आहे ते आपण टाकू शकता. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सेव्ह करून दाखवतो फाईल कशा पद्धतीने सेव्ह करायचं आहे. फाईल सेव्ह झालेली आहे. नोटपॅडचा तुम्हाला वापर करायचा आहे. प्रॉपर आपली डिझाईन बनवण्यासाठी नोटपॅड. जर टायपिंग जमत नसेल तर आपण
आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो बघू शकता. भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करून घ्या, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा.